नमस्कार मित्रांनो, आज आपण शेळ्यांमधील बाह्य परोपजीवी जसे की कोचिड, उवा, पिसा, तांबवा ह्याच्याबद्दल केले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आहेत. त्याच्यातला एक प्रकार आहे जे की मणक्यावरती टाकायचं औषध येतं. बऱ्याचशा वेगवेगळ्या नावाने येतं. आज आपण वापरणार आहे नाश. वेटक्विनॉल कंपनीचं आहे नाश. त्याचप्रमाणे विरबॅकचं बायटिकोल येतं, प्युरॉन येतं. असे बरेचशा वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे औषधे येते. तर आपण हे कसं वापरायचं, कशा प्रकारे शेळ्यांमध्ये अप्लाय करायचं ते आज पाहणार आहोत. किती प्रमाणामध्ये, त्याच्यापासून होणारे बेनिफिट काय काय तेही आपण चर्चेद्वारे समजून घेऊ. पहिला तर गोष्ट येते की आपल्या शेळ्यांना जसं की गोचिड झालं तर आपल्याला पाहताक्षणी लक्षात येते की कुठेतरी त्याच्या अंगावरती गोचिड येतात. पण जसे की बारीक कीटक आहेत, त्यातली त्यात जर उवा, तांबवा हे असं कीटक आहेत की ते सहजासहजी डोळ्याला दिसणार नाहीत आपल्याला. त्याच्यासाठी शेळीचं निरीक्षण करणं खूप महत्त्वाचं. पाहताक्षणी आपल्याला शेळीच्या अंगावरची केस वृक्ष, उलटी झालेली केस, शेळीची तब्येत खालावत चालली अख्ख्या ग्रुपमधून. जसं की तुम्ही पाहू शकता, ह्या दोन पाटी तब्येत त्यांची खूप चांगली आहे, व्यवस्थित आहे. केस वगैरे, तब्येत वगैरे चांगली आहे. केस इतकेसे वृक्ष झालेले नाहीत, उलटे झालेले नाहीत. त्याचे कंपेअर केलं तुम्ही ह्या शेळीशी तर पाहू शकता की जे केस खूप वृक्ष झालेत, उलटी झालेत आणि तब्येत खराब झाली. तर अशा शेळ्यांच्या केसावरतून उलट्या साईडने आपल्याला हात फिरवायचा आहे आणि त्याच्यामध्ये एकदम बारीक तुम्हाला किडे दिसतील, काही वेळेस कोंडा दिसेल. एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेस तिच्या अंगावरती फक्त 25% कीटक पाहायला भेटतात, 75% कीटक हे इतर जसे की तुमच्या माती जर असेल गोट्यामध्ये खाली तर मातीमध्ये लपलेले असतात. सर्वच कीटक हे तिच्या अंगावरती कधीच नसतात. तात्पुरते तिला रक्त पिण्यासाठी येतात आणि इतर वेळेस ते फक्त माती, इतर लपण्यासारखी त्यांना जी जागा आहे त्याच्यामध्ये लपून बसतात. त्यामुळे हे जे काम करणार आहे हे फक्त तिच्या अंगावरती काम करणार आहे. हेच करताना आपल्याला खाली कीटकनाशकाची फवारणी करणं हे तितकंसं महत्वाचं आहे. ती कोणती करायची हे आपण पुढे बघूया. थोडंसं क्लोज कॅमेरा आहे. कशा प्रकारे उवा तांबवा असतो ते बघूया आपण. केसाच्या उलट्या साईडने आपल्याला असं हे फिरवायचं आहे त्यांच्या, आणि ह्याच्या केसामध्ये अतिशय सूक्ष्म, जसं इथं पाहू शकतो तुम्ही, एकदम मायक्रो कॅमेरा घ्या. ही जी आहे आता कदाचित माझ्या बोटावरती घेतले तरी दिसणार नाही, ही जी आहे ती बोटावरती हलताना फिरताना दिसते ती ही आहे ती आणि नेमके हिच्या उपचारासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. सर्वात जास्त परिणामकारक घटक जो आहे शेळी बंदिस्त शेळी पालन मध्ये माझ्या दृष्टीने तो हा बाह्य परोपजीवी, म्हणजे बाहेरचे कीटक जे आहेत ते सर्वात जास्त नुकसान करतात. कम्पेअर केलं आपण आतल्या जंताशी तर सर्वात परिणामकारक हा घटक असतो. वारंवार ह्याच्यावरती लक्ष देऊन योग्य उपचार करणं तितकंच फायदेशीर आणि महत्वाचं आहे. तर आपण आता बघणार आहे हे जे आपण आणलेलं आहे नाश वेटक्विनॉल कंपनीचा, तर ते आपण आपल्या शेळ्यांमध्ये कसं वापरायचं. त्याचं प्रमाण असतं साधारणतः 10 किलोसाठी 1 ml. हे मणक्यावरती टाकायचं औषध आहे. बऱ्याच वेळा बोललं जातं मणक्यावरती, म्हणजे कुठून कसं, शेळीच्या शिंगापासून वरच्या बाजूने ते पाठीमागील शेपटापर्यंत. समजा हे शेळीचं वजन आता 35-40 किलो आहे तर 4 ml मी हिला अप्लाय करणार. मग ते 4 ml इथून ते इथपर्यंत पुरवायचं आहे मला. मग थोडं अंतर ठेवून टिपके 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 टाकत जाणार. ते कसं ते बघूया आपण. 10 ml ची सिरीज घेतली मी, त्याच्यामध्ये हे औषध काढणार साधारणतः 4 ml. जिवंत वजनाच्या 10 किलोसाठी 1 ml वापरतो आपण. जिवंत 10 किलो वजनासाठी 1 ml औषध अप्लाय करतो. चार ml औषध आपण सिरीज मध्ये काढून घेतले. महत्वाची गोष्ट, हे औषध पाजायचं नाही, तिला टोचायचं नाही, हे मणक्यावरती टाकायचं औषध आहे, अप्लाय करायचं.
शेळीच्या शिंगापासून ते शेपटीपर्यंत आपल्याला टिपके टिपके टाकत जायचे. तर आता ही 4 ml औषध घेतलं मी. आता ठराविक अंतर ठेवून टिपके टिपके टाकत असं मणक्यावरती. कोणत्याही प्रकारचं इरिटेशन होत नाही शेळीला, म्हणजे चणचणत नाही, दुखत नाही. जसं की हायटेक इंजेक्शन केल्यामुळं बऱ्याचशा प्रकारचं हे होतं. त्याचप्रमाणे प्रेग्नेंट गाभण शेळीलाही वापरू शकतो आपण. फक्त 2 महिन्याच्या आतील पिल्लांना आपण हे औषध अप्लाय करू शकत नाही. त्यांच्यासाठी फक्त पाण्यात मिक्स करून फवारायचं किंवा लावायचं औषधच येतं. त्यांच्यासाठी असं कोणत्याही प्रकारचं औषध वापरू नका, जेणे की त्यांच्या वजन वाढीवरती, त्यांच्या हेल्थवरती काही परिणाम होईल. बस अशा प्रकारे वजनानुसार प्रत्येक 10 किलोला 1 ml औषध आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे हे औषध साधारणतः कंपनीच्या दाव्यानुसार 75 ते 80 दिवस चांगलं काम करतं. म्हणजे एकदा वापरल्याच्या नंतर तुम्हाला कमीत कमी 60 दिवस किंवा जास्त प्रमाणात जर असतील तर 60 दिवसांनी रिपीट करा. शक्यतो आता जो उन्हाळ्याचा मोसम आहे तर ह्या मोसममध्ये जास्त प्रकोप ह्या अशा कीटकांचा राहतो. इतर वेळेस थंडीमध्ये, थोडासा पावसामध्ये कमी राहील, तो उन्हाळ्यामध्ये. आणि कोणतंही औषध वापरताना हे वारंवार वापरण्यासारखं औषध नाही. म्हणजे जसं की ह्या सीझनला मी वापरलं तर कदाचित पुढल्या वर्षी ह्या दिवसामध्ये मी वापरेल परत. म्हणजे प्रत्येक वेळेस जसं की तुमच्या फार्ममध्ये त्याचा प्रकोप जास्त असेल, जसं सांगितलं की 75% कीटक हे जमिनीवरती राहणार आहे. मग हिच्या शरीरावरती आपण औषध टाकून ते मरणार नाहीत पूर्णपणे. बऱ्याचशा वेळा काय होतं की तरीही त्यांच्यामध्ये काही सुधारणा होत नाही हे औषध वापरूनही, तर आपण मग रिपीट वारंवारच हेच औषध द्यायचा प्रयत्न करतो. तर तसं केल्याने ह्याची रेजिस्टंट पॉवर तयार होते कीटकांमध्ये कोणतेही, आणि ते औषध इतकंसं प्रभावी राहणार नाही. त्यामुळे कमीत कमी 60 दिवसाच्या आत परत हे रिपीट करायचं नाही, हे नक्की.